त्यांचा सन्मान मुख्य मंचावर होत असताना आपण सगळेजण बघत आहोत। या स्पर्धेत आपण पाहिलं वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आतापर्यंत उपस्थिती दिलेली आहे। कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक या स्पर्धेत 10 टीम्स इथे सम्मिलित झालेले आपण बघतो। बघा चला सामना सुरू करायचा आहे। बघा 9:30चा सुमार आहे, त्याचबरोबर 10 वाजल्याच्या नंतर प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू। त्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने समालोचन त्याचबरोबर संगीताचा आनंद या स्पर्धेत घेता येणार नाही। जिल्ह्याचं हे ठिकाण आहे आणि आपण सगळ्या नियमांनी पुढे चाललेलो आहोत। नियमांचं उल्लंघन इथे करण्यात येत नाही। सामना सुरू होतोय। आनंद फॅशनचे ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये अभिषेक महेश साबळे। पहिला चेंडू उडवलाय, इथे क्षेत्ररक्षक मिड ऑफला चेंडू पर्यंत पाठपोरे अवस्थेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। एक टप्पा घेतलाय, चेंडूने सीमारेषे ओलांडलेली आहे। सुरुवात दमदार, बॅटर महेश साबळेचा हा दर्जेदार चौकार। एकदा उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलेले एसटी रक्षक एसटीच्या जवळ आहेत। बघ एक महत्त्वाची गोष्ट आहे, एसटी रक्षक ज्यावेळेस एसटीच्या जवळ असतं त्यावेळेस नेमकं होतं काय वैभव असं होतं की बॅटरच्या हालचालीवर परिणाम होतो। त्याचबरोबर बॅटर मनातून खरं तर अनेक गोष्टींचा खरं तर विचार करत असतो। पुढे जायचं आहे, पावलांचा वापर करायचा की नाही याबद्दल तो संदिग्ध असतो। ऑन साइडला फटका केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतो उपस्थित आहेत। खरं तर 30 सर्कलवरच होते, ड्राईव्ह केलं होतं ऑन साइडला, एक धाव इथे मिळते। या टीमचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेतील प्रदर्शन त्यांचं मला असं वाटतं त्यांना स्थिर ठेवता आलं नाही, कॉन्स्टंट ठेवता आलं नाही। एक सामना असा होता तिथे सांघिक धावफलकाचा उच्चांक त्यांनी गाठला होता, 124 बनवल्या होत्या। परंतु याच टीमच्या वतीने या स्पर्धेतील निच्चांक धावसंख्या सुद्धा बनवण्यात आलेली आहे। 15 धावांवर संपूर्ण टीम आउट झाली होती। योगेश पंजवानी समोर खेळताय, चांगला फटका खेळलाय, एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला। या फटक्यांसाठी जाणले जातात बॅटर योगेश पंजवानी। उभे होते जिकडे तिथे चेंडू आला, बॉलच्या पिचवरच उभे होते, फक्त आणि फक्त लॉफ्ट करायचं होतं आणि तेच काम केलं। हाफवॉली मिळाली होती। सोपा प्रश्न विचारला गोलंदाज महेश बोटकुलेने, त्याचं चांगलं उत्तर मैदानाच्या आतमध्ये योगेश पंजवानी देत असताना आपण बघतो चौकार, धावफलक 9। ऑन साइडला इकडे खरं तर फटका खेळलेला आपण बघतो। आणखी एक धाव पूर्ण होत आहे। शेवटचा चेंडू या षटकातील फेकणं शेष आहे। पाहायचा आता शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फेकतील, हाताळतील गोलंदाज महेश बोटकुले। हलक्या हाताने खेळतायत, एक धाव इथेही मिळत असताना आपण बघू शकू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे। एक मार्गी प्रयत्न झाला, अंतिमता संभाव्य धोका ओळखला, थांबले, षटक संपलं। एक धावफलकावर धावा 11। बढ़िया शुरुआत बैटिंग साइड के लिए। टॉस जीतकर बल्लेबाजी करने का डिसीजन लिया प्रतीक राउत ने और एक तंदुरुस्त शुरुआत मिली है इस समय टीम आनंद फैशन को। 11 रन बन चुके हैं पहले ओवर के बाद। बहुत सारे दर्शक हमारे बीच मौजूद हैं।
दोनों ही सलामी बल्लेबाज एक दूसरे से बातचीत करते हुए, दोनों ही बहुत ज्यादा एक्सपीरियंस्ड खिलाड़ी हैं, महेश और योगेश। और एक बार फिर से सभी दर्शकों का So once again, welcome back to वर्धा प्रीमियर लीग सीजन 6. This is the last game of the day. सभी फैंस का, सभी अतिथि गणों का, सभी प्लेयर्स का स्वागत करना चाहूंगा मैं फ्रॉम द कोर ऑफ माय हार्ट। और वर्धा प्रीमियर लीग 2025 एक ऐसी प्रतियोगिता बन चुकी है जो कि ना सिर्फ वर्धा जिले में बहुत प्रख्यात हो रही है, साथ ही साथ पूरे भारत में इसका डंका बज रहा है। तो कार्तिकेय ने अभी कुछ देर पहले ही एक कमाल की गेंदबाजी का प्रदर्शन पेश किया था। एक और जबरदस्त गेंद कार्तिकेय की। देख सकते हैं आप किस तरीके से कार्तिक लगातार बल्लेबाजों की परीक्षा ले रहे हैं और अग्नि परीक्षा से गुजरना पड़ रहा है फिलहाल बल्लेबाजों को, महेश और योगेश। इस ओवर में अभी तक महेश ही हमें स्ट्राइक पर दिखे। कमाल की 4 गेंदें। जब आपको 48 गेंदें मिलती हैं मैं बात कर रहा था कि जब आपको एक पारी में 48 गेंदें मिलती हैं और 4 लगातार डॉट हो जाती हैं तो प्रेशर तो आना बनता है। और 5वीं भी डॉट डिलीवरी। यू सुपरस्टार कार्तिकेय, एक कमाल की शुरुआत और कितनी ज्यादा घूमी है ये गेंद। मैं चाहूंगा कि एक बार फिर से रिप्ले दिखाया जाए, जो दर्शक नहीं देख पाए एक बार फिर से देखें कि कार्तिकेय कितना पोटेंशियल कैरी करते हैं। कितना बड़ा डेविएशन था ये। थोड़ी सी और गेंद टर्न होती तो शायद बॉल ऑफ द टूर्नामेंट बन जाती। और एक मेडन ओवर कार्तिकेय का। एक बार जोरदार तालियां सभी दर्शकों की तरफ से कार्तिकेय के लिए। यह मुकाबला 42 गेंदों का बन के रह गया है टीम आनंद फैशन के लिए। यह पारी 42 गेंदों की बन के रह गई है। एंड ऑल द क्रेडिट गोज टू कार्तिकेय हु हैज बोल्ड अ मेडन ओवर इन अ गेम जहां पर एक टीम को एक पारी में मात्र 48 गेंदें मिलती हैं। वेल डन कार्तिकेय। और इस खिलाड़ी को रहना पड़ेगा फिलहाल कैमरामैन की नजर में, इन पर ही रहेगा फोकस। पहला ओवर 11 रन का था। मैंने कहा शुरुआत अच्छी मिली है, बट देन जस्ट सी द काउंटर अटैक फ्रॉम कार्तिकेय। जबरदस्त गेंद, जबरदस्त गेंद। महेश पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे, बट देन कार्तिकेय को देखकर महेश ने भी बहुत सारी चीजें सीखी हैं। या स्पर्धेमध्ये जर प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर या अगोदर 2 गोलंदाजांनी निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला गुलाबसिंग राठोड यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल। त्याचबरोबर त्याच टीम मधील अमोल रामटेके यांनी सुद्धा मेडन ओव्हर तिकडे कॅरी केली होती। त्याचमुळे त्या उंबरठ्यावर आणखी एक गोलंदाज आपण पाहिला। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 षटकार हॅट्रिक खेळणारे फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। मंगेश नलोदे, त्याचबरोबर त्याच्या साथीने आपण पाहिलं आणखी एका फलंदाजाने तो मान मिळवला होता। चलिए टाटा बाय बाय बोला है महेश ने योगेश को। पिछली गेंद पर चौका तो इस गेंद पर पलटवार महेश का। जड़ में गेंद और योगेश एक प्री डिटरमिन्ड शॉट खेलने गए, स्विच हिट लगाने गए और गेंद सीधे जाकर लगी स्टंप्स पर। पहला विकेट गिर चुका है टीम आनंद फैशन का।
तो चलिए, जैसा कि मैंने आपको बताया और आप देख भी पा रहे होंगे कि दर्शकों से खचाखच भरा हुआ है ये ग्राउंड, और यहां पर एक त्योहार मनाया जा रहा है, वर्धा प्रीमियर लीग नामक, और उस त्योहार का आनंद लेते हुए इस समय बहुत सारे दर्शक, अजहर भाई हमारे साथ जुड़े हुए हैं। अजहर भाई, आपकी एक शायरी बाकी थी, क्या आप कहना चाहेंगे अभी कुछ इस प्रतियोगिता के बारे में, क्या कहना चाहेंगे? अभी अभी हमने देखा कि बहुत सारे लोगों ने बहुत कुछ कहा और बहुत कुछ अच्छा अच्छा कहा, लेकिन आपसे हम कुछ स्पेशल वर्ड्स चाहेंगे। टूर्नामेंट की तो तारीफ जितनी की जाए उतनी कम है। जो सचिन भैया का सपोर्ट तो था ही, लेकिन जो मेहनत टीम कर रही है, बंटी भाई और हमारे जो दूसरे लोग हैं, ये जो मेहनत कर रहे हैं, ये काबिले तारीफ है। बहुत इतना बड़ा मैनेजमेंट करना, लोगों को संभाल के चलना, हर चीज़ बराबर, इसके लिए इनकी जितनी तारीफ की जाए उतनी कम। बहुत शानदार आयोजन किया है, इसके लिए मैं उनको मुबारकबाद देता हूँ। और आपकी जो इच्छा थी, तो योगेश पंजवानी की टीम के लिए वो शेर कहूँगा कि तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो। तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो। ये अजहर भाई का नंबर भी मैंने सेव करके रखा है, अजहर भाई शायर। एक और यॉर्कर, लेकिन इस बार इस यॉर्कर का तोड़ निकाला है बल्लेबाज ने। बहुत बहुत शुक्रिया अजहर जी आपके इन शब्दों के लिए। कुछ और भी दर्शक हमारे साथ जुड़े हैं, उनसे भी हम थोड़ी सी बातचीत करना चाहेंगे। गेंद और बल्ले के बीच जो बातचीत है वो तो चली रही है लगातार, और पावर प्ले जो है वो समाप्त हो चुका है। एक कमाल का कमबैक हमें देखने को मिला है टीम शिवा वाइपर्स का। चेक ऑन स्क्रीन आता आपण कार्तिक कोपरकर यांनी ज्या पद्धतीने अगोदर निर्धाव षटक मेडन ओव्हर हाताळलेला आहे, हा बघा कार्तिकचा हा ओव्हर टेनिस क्रिकेट .inचा अत्यंत चांगलं थेट प्रक्षेपण। या स्पर्धेचा पहिला चेंडू निर्धाव होता, इथे स्विच करण्याचा प्रयत्न महेश साबळे यांचा, मागे चेंडू निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। तिसरा चेंडू फेकतायत कार्तिके, त्याचबरोबर समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉक करायचं होतं, इथेही निर्धाव चेंडू फेकला, उजव्या यष्टीच्या बाहेरून आतमध्ये चेंडूला आणलं। निश्चितच चांगली गोलंदाजी कार्तिकेय कोपरकरची आपण या सगळ्या षटकामध्ये पाहिली। हा आणखी एक चेंडू शरीर भेदक, उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते बॅटर, काहीही करता आलं नव्हतं। चांगलं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं लगेचच आपल्याला हायलाइट सुद्धा पाहायला मिळतात। अमनजी, बिल्कुल सही फरमाया आपने सुनील जी। और टेनिस क्रिकेट .in, उनकी भी जितनी तारीफ करें, उनके योगदान की जितनी तारीफ करें उतनी कम। जो विजुअल्स आपने अभी देखे, इस पैकेज को तैयार करने में बहुत समय लगता है, लेकिन आपको देखने में ज्यादा समय नहीं लगता। आपके लिए होगा ये 15-16 सेकंड्स का पैकेज, लेकिन लगातार उन 6 गेंदों का जो आपने पैकेज देखा वो बहुत कमाल का था। और पूरा क्रेडिट टेनिस क्रिकेट .in ऑफिशियल की ब्रॉडकास्ट टीम को जाता है, लेकिन यहां पर जो विकेट है उसका क्रेडिट जाएगा गेंदबाज को, कार्तिकेय। और कार्तिकेय जैसे बल्लेबाज करते रहेंगे हम सर। बहुत बहुत स्वागत है आपका वर्धा प्रीमियर लीग 2025 में। उम्मीद करता हूं कि बहुत आनंद ले रहे होंगे आप। लग रहा है कि इंटरनेशनल मैच चल रहा है? लग रहा है पूरी तरीके से? हाँ, पूरी तरीके से। बहुत ही शानदार आयोजन। और चलिए अगली गेंद प्रतीक राउत खेलेंगे, कप्तान आए हैं अब। पहली गेंद को गाइड किया है, ओ थोड़ा सा वहां फिसले भी, शायद नए जूतों की आवश्यकता।
एक रन के साथ अपना खाता खोला है आनंद फैशन के कप्तान ने। सर, आप क्या कहना चाहेंगे इस पूरे माहौल के लिए? पहले ये गेंद देख लेते हैं हम, जिससे गेंदबाज और बल्लेबाज डिस्ट्रैक्ट ना हो। राजकुमार के बैट से स्विच हिट निकला है प्रयास फील्डर का, लेकिन गेंद रेस जीतेगी और 4 रन मिलेंगे। सर, बड़ा खूबसूरत माहौल है और बहुत क्रिकेटिंग माहौल है। बस पहली बार वर्धा में ऐसा माहौल देख रहे क्रिकेट का। लेकिन मैं आपको यकीन दिलाता हूं और 100% मैं ये एश्योरिटी के साथ कहता हूं कि ऐसा माहौल आप पहली बार देख रहे हैं और अब आप लगातार देखेंगे। बहुत ही ज्यादा शुक्रिया सर आपका यहां आने के लिए। और आप लगातार यहां आ रहे हैं? हाँ, लगातार आ रहे हैं। आज 5वां दिन है WPL सीजन 6 का 2025 का, और लगातार आप यहां आ रहे हैं। किसी खिलाड़ी ने बहुत ज्यादा प्रभावित किया आपको? जो पांजवानी थे कल तो अच्छा खेल रहे थे, आज निराश कर दिया, बस बाकी कुछ नहीं। चलिए, अप्स एंड डाउन से भरी हुई जर्नी रहती है, और आज थोड़ा सा डाउन योगेश पंजवानी जी का जो परफॉर्मेंस है वो हमें देखने को मिला। उम्मीद करते हैं कि कल एक बार फिर से इनका रॉकेट ऊपर की तरफ जाएगा और रन्स इनके बैट से निकलेंगे। या स्पर्धेचा चेहरा मोहरा बदललेला आपण बघत आहोत। गेली 5 वर्ष ही स्पर्धा खरं तर संपन्न होत असते, परंतु हे पर्व विशेष अतिविशेष जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुरस्कृत वर्धा प्रीमियर फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा वर्धा प्रीमियर लीग आपण सगळेजण बघत आहोत। सर्कस ग्राउंड रामनगर वर्धा येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जात आहे। हार्ट ऑफ वर्धा सिटी असं या ग्राउंडचं वर्णन आपण करू शकतो म्हणजे ज्या पद्धतीने हे मैदान इथे क्रिकेटसाठी उपस्थित है। ड्रिंक्स ब्रेक का समय हो चुका है और देख सकते हैं आप कि ड्रिंक्स ट्रॉली से अब हम ड्रिंक्स रिक्शा की तरफ बढ़ चुके हैं। ये भी एक अपडेट है, अपग्रेड है आई शुड से। और भी दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। चलिए जगदीश जी से थोड़ी सी बातचीत कर लेते हैं। जगदीश जी, क्या कमाल की फील्डिंग करी आज आपने। देखिए, अब तो आपको मैंने परिचित कर दिया है सभी लोगों के सामने, अब आप कहां जाएंगे। सर, बहुत अच्छा आपने आज अपना फील्डिंग एफर्ट दिया। भले ही टीम के पक्ष में चीजें ना गई हों, लेकिन आपकी इस फिटनेस का राज। तो फिटनेस इस लेवल पे खेल रहे हैं तो फिटनेस तो अब ना होना ही है। और जैसे स्पोर्ट्स से जुड़े हैं तो सभी लोग अपने अपने फिटनेस पे काम करते हैं, करना भी चाहिए। कभी जो ये लेवल पे अपन अगर परफॉर्म दे रहे हैं तो मैंने WPL सीजन 4 में पहली बार आपको देखा था, पहली बार मैं वर्धा आया था। फिर WPL सीजन 5 में भी मैंने आपको देखा, सीजन 6 में भी मैं आपको देख रहा हूं। तो आपको कितना बेटर, कितना बिगर लग रहा है ये वाला सीजन? जैसे सभी दर्शकों से मैं पूछ रहा हूं तो अच्छे अच्छे फीडबैक हमें मिल रहे हैं। वी आर एक्सपेक्टिंग द सेम फ्रॉम यू टू। ऑब्वियसली इस साल तो एज अ प्लेयर मैं ये बोल सकता कि वर्धा का क्रिकेट जो है बहुत टॉप पे गया है। इस साल का आयोजन देख के बहुत बढ़िया आयोजन किया है इस साल सभी प्लेयरों को। और इस साल तो नए नए चेहरे आ रहे हैं, अभी टूर्नामेंट में बहुत अच्छे परफॉर्मेंस आ रहे हैं और बहुत ही बढ़िया क्रिकेट, अच्छे लेवल पे क्रिकेट जा रहा है वर्धा का। और ऑर्गेनाइजेशन के लिए तो 100 आउट ऑफ 100 है। थैंक यू सो मच। और इसी बीच अच्छे शॉट के साथ हमें अच्छी फील्डिंग देखने को मिलेगी। यॉर्कर का प्रयास, लो फुल टॉस और सामने की तरफ खेला गया शॉट। जगदीश जी, एक और चीज जरूर जानना चाहूंगा मैं आपसे। एज अ प्लेयर आपने एक सवाल का जवाब दिया। जब ऑर्गेनाइजेशन, जब पूरी मैनेजमेंट, हर चीज इतनी बेहतर होती है तो क्या थोड़ा सा दबाव होता है प्लेयर पर? ब्लॉक होल में बॉल, ये पहले 1 रन। चलिए बैक टू जगदीश जी। एज अ प्लेयर तो दबाव होता ही है कि ये लेवल पे अगर क्रिकेट खेल रहे हैं तो उनको भी परफॉर्म देना ही है, उसको उसका फिटनेस मेंटेन रखना है। और जो फ्रेंचाइजी है जिनको जो अपेक्षा से ले रहे हैं उनको तो उसको परफॉर्म करना ही है। और बहुत प्रेशर रहता है प्लेयर पे। एज अ प्लेयर करके तो मैं बता सकता हूँ कि क्या प्रेशर रहता है। बिल्कुल, अभी आप खेल भी रहे थे एंड जी बिल्कुल। और 3 दिन से आपको मिस भी कर रहे थे। अरे थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अब तो मैं आ चुका हूं। चलिए बहुत बहुत धन्यवाद एंड वी आर होपिंग कि अब चीजें अच्छी जाएंगी आपकी टीम के लिए। अलोंग द कारपेट इस बार बॉल गैप में गई है, फील्डर डीप में मौजूद और थोड़ा सा वहां हमें कैजुअल और
ऐसा लगा जैसे बहुत लूज फील्डिंग का मुजाहिरा पेश करते हुए नजर आए फील्डर। 29 धावा आहेत धावपलकावर। आतापर्यंत आपण बघतो 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे। गणेश हराळ डेंजरस कस्टमर, यावेळेस इथे एज लागली आणि त्याचबरोबर यष्टी रक्षकाने झेल टिपला। इथून पुढे फलंदाज राजकुमार खेळपट्टीवर फलंदाजी करू शकत नाहीत कारण ते झालेत झेलबाद। चांगली गोलंदाज गणेश हराळची आपल्याला पाहायला मिळते। समथिंग हेअर अँड देअर, फक्त आणि फक्त खोलवर टप्प्याचे चेंडू इकडून तिकडून प्रेस करत असताना गणेश हराळला आतापर्यंत आपण पाहिलेले आहे। त्याचबरोबर विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे। त्या विविधतेनेच पुढे चालत असताना फलंदाजांच्या विरोधात वातावरण मैदानाच्या आतमध्ये कसं क्रिएट करायचं हे गणेश हराळला माहित आहे आणि त्याचमुळे त्याच्या विरोधात धावा बनवणं तर कठीण आहे। आता इथून असं वाटतं की सर्व्हायव्हल सुद्धा थोडा कठीण बनत चाललेला आहे। प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 50-55 धावा या रन रेटने धावपलकर जोडल्या जाऊ शकतात। क्रिकेट कसं टर्न घेतं किंबहुना क्रिकेटमध्ये कोणतीही परिस्थिती सर्वकालीन नसते, परमनंट नसते आणि याचाच प्रत्यय आला। एखाद्या विशिष्ट स्पर्धेमध्ये तुम्ही चांगलं क्रिकेट लीग स्टेजमध्ये 1-2 सामन्यामध्ये जर खेळला असेल तर तसंच तुम्हाला खेळता येईलच असं नाही। कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये फार छोटी लकीर असते असं म्हणतात। आनंद फॅशन या टीमचा सुद्धा अपडाऊन आपण पाहिलेला आहे। कधी कधी ते खेळतात तर अगदी भरतीप्रमाणे धावा बनतात, कधी कधी ओटी प्रमाणे त्यांना धावाच बनवता येत नाही। जबरदस्त शॉट जरूर, लेकिन फिर से ताकत की थोड़ी सी कमी नजर आएगी हमें। जो बात आपने कही, अप्स एंड डाउन से भरी हुई जर्नी रही है टीम आनंद फैशन की और इस मुकाबले में भी वो चीज हमें देखने को मिली है। पर्टिकुलरली अगर आप देखें तो पहले ओवर में 11 रन आते हैं, लेकिन उसके बाद फिर एक मेडन ओवर आता है कार्तिकेय की तरफ से और एक खिलाड़ी ने पूरा मोमेंटम छीन लिया है आनंद फैशन से और उसका नाम कार्तिकेय रहने वाला है। और जब एक खिलाड़ी सुनील जी अच्छा परफॉर्म कर रहा हो तो बाकी खिलाड़ी भी निश्चित रूप से मोटिवेट होते हैं और वो चीज हमें देखने को मिली भी। कार्तिकेय ने जब मेडन ओवर किया, अगला ओवर महेश जी करने आए, चौका जरूर आया पहली गेंद पर, लेकिन उसके बाद महेश जी ने स्ट्राइक किया। बड़े खिलाड़ी को योगेश पांजवानी, जिनके चाहने वाले यहां पर मौजूद हैं और बहुत सारे मौजूद हैं, उनको आउट किया महेश ने। फक्त 30 धावा बनलेले आहेत। इम्रान खान येत आहेत दूरवरच्या टोकाकडून, लेफ्टी बॉलर आहेत, गती निर्माण करणं जाणतात। समोर खेळले, चांगला फटका खेळला जात आहे तो म्हणजेच अनिकेत देवगिरकरच्या वतीने। कालच्या सामन्यामध्ये तुम्हाला ती इनिंग आठवत असेल जिकडे मला असं वाटतं अनिकेत देवगिरकर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर दर्शन होलगरे तिकडे होते का? हो, अगदी बरोबर। त्याने जे 2-2 षटकार खेळले होते तिथून विजयाच्या अपेक्षा उद्दीपित झाल्या होत्या, परंतु तरी सुद्धा त्यांना नंतर तिकडे विजय मिळवता आला नव्हता। परंतु एकूण एकच आहे की या खेळाडूंमध्ये सुद्धा चांगल्या फलंदाजीची क्षमता भरलेली आहे। फुलटॉस, यावेळेस फटका बसला प्रतीकचा। क्षेत्ररक्षक ज्याचं नाव घेतलं, मला असं वाटतं तेच इथे क्षेत्ररक्षणासाठी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। डीप मधून समोर आले, झेपावले चेंडूवर, त्यानंतर चेंडू अडवला। या पद्धतीचं ज्यावेळी चेंडू जर हवेमध्ये असेल तर तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागतो, वेदर टू गो फॉर कॅच टू सेव्ह। स्विच केलं स्वतःला, बॅटची ग्रीप बदलली, त्यानंतर फटका खेळलाय फलंदाजाने। जर्सी नंबर 21 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अनिकेत देवगिरकर। प्रत्येक राऊतला जबाबदारी घ्यावी लागेल। जबाबदारी घेणारे खांदे कधी अशक्त नसतात, जबाबदारीनिशी ते सशक्त बनत जातात असं म्हणतात। पाहायचं ती जबाबदारी ते प्रतीक घेतील का? क्षमता तर आहेत। चांगला फटका खेळलाय, परंतु ह्या एकेरी दुहेरी धावा मला असं वाटतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला तितक्या काळजीप्रवण करणार नाहीत किंवा चिंताग्रस्त करणार नाहीत। त्यासाठी तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे चौकार षटकार खेळावे लागतील। समोर खेळले, चांगला फटका आहे। याच फलंदाजाची चर्चा आपण छेडली होती, बाणाप्रमाणे सरळ वार केलेला आहे। एक टप्प्यारेषे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार होतोय हा चौकार। महेश भाऊ साबळे आणि तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या मागे या। महत्वाचा चौकार धावपलकर जोडला जाईल। आणखी एकदा बॅटर फिरले आणि त्यामध्ये चेंडूला आपण बरोबर सामावून घेतलेला आहे।
ताकद वापरली बॉटम हँडची आणि चेंडूला फेकून दिलेल्या. यावेळेस लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या वरून हवाई हल्ला. लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा. 10 का दम. बघा आयवा झेलसाठी तुम्हाला 100 रुपयांचा कॅश प्राइज या स्पर्धेच्या पहिल्या रजनीपासून ऑन आहे आणि इथे तुम्हाला ते मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे झेल घ्यायचा आहे षटकाराचा. यावेळेस आपण बघतो ऑनसाइडला फटका खेळलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवर येत आहेत, चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी केली जाईल. एकच धाव दरम्यान मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. आपण बघतो हळुवारपणे धावफलक पुढे चाललेले आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेर चेंडू ठेवते त्यावेळेस गोलंदाज लगेचच मैदानाच्या आतून पंचांचा वाईट कॉल आलेला आहे. चांगला फटका. फटकेबाजीला इथे व्यवस्थित रीतीने न्याय देत असताना आपल्या क्षमतांचा योग्य वापर केला जात आहे. फलंदाज अनिकेत देवगिरकरच्या वतीने चांगले खेळतायत. चांगल्या टच मध्ये अनिकेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि कुठे ना कुठे धावांची गरज आहे इथे या धावपलकाला. त्याच धावा इथे जोडल्या जात आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एव्हरी रन काउंट्स असं आपण म्हणतो. स्पर्धा फार मोठी आहे आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळत आहे तर त्याचा योग्य वापर तुम्ही केला पाहिजे. संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं वैभव अनिकेत देवगिरकरने स्वतःला सिद्ध केलेले आहे या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि इथे त्याच्या क्षमतांचा तो परिचय देत आहे. फुलटॉस ऑनसाइडला खेळतायत. एकही क्षेत्ररक्षक नाही. आणखी एकदा 30 यार्ड सर्कल भेदलंय. क्षेत्ररक्षक होते परंतु ते फार दूर होते. त्यांना येण्यासाठी झाला उशीर आणि त्याचमुळे चेंडूने इथे साधलेला आहे हा काळ. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. अबे फ्रॉम दी रीच ऑफ द बॅटर. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा निर्णय इथे गोलंदाजाने जरूर घेतलेला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर आले. हा चेंडू वाईट कॉल करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 55 धावा आहे. त्यावेळेचा फुलरलेनचा चेंडू चांगला होता. लोअर फुल टॉस कनेक्शन देता आलं नव्हतं बॅटरला. अनिकेत देवगिरकर आतापर्यंत आपण बघतो 7 चेंडूंचा सामना केलेले 21 धावांचं योगदान, महत्वपूर्ण योगदान त्याने इथे दिलेलं आहे. चांगला चेंडू. आणखी एक चांगला चेंडू. गणेश हराडच्या विरोधात मोठे मोठे बॅटर स्ट्रगल करत असताना आपण पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीची लेंथ, लाईन, त्याचबरोबर जी विविधता मैदानाच्या आतमध्ये गणेश हराडने आतापर्यंत दाखवलेली आहे, अचंबित करून ठेवलेलं आहे मोठ्या मोठ्या फलंदाजांना. कमी गतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांकडे विविधता असते आणि ती योग्य रीतीने वापरता आली पाहिजे. त्याचाच वापर इथे योग्य प्रमाणात करत असताना गणेश हराडला आपण पाहिलेलं आहे. उंचावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. तिथे टिपतायत झेल आणि याचमुळे फलंदाज प्रतीक राऊत यांचा समतो खेळ. चौथा महत्वाचा मोठा आद्रा इथे बसलेला आहे आनंद फॅशन टीमला. प्रतीक राऊत बाद. बघा झेल चांगल्या पद्धतीने टिपण्यात आला. मला असं वाटतं जेसी जॅक्सन क्रूज तिकडे असावेत, त्याने टिपलेला आहे झेल. 6.5 षटकांचा खेळ संपलाय. अब तक 56 धावा जरूर बनलेल्या आहेत परंतु 3 महत्वपूर्ण हादरे दिलेले आहेत प्रतिस्पर्धी गोलंदाजाने आणि धावपलकाला हवा तितका अपेक्षित वेग इथे देता आला नाही. फलंदाज आता ज्यांची चर्चा आपण छेडली होती तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. फिटनेस इन्फ्लुएन्सर दर्शन होलगरे खेळपट्टीवर दाखल होत असताना आपण बघत आहोत.
56 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. समोर खेळलेले आहेत, उचलून मारलेले आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. आणखी एकदा या क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक न करता झेल टिपलाय आणि त्याचमुळे आणखी एक फलंदाज बाद होताना आपण बघतो. मैदानाच्या आतमध्ये आत्ताच दाखल झाले होते फलंदाज दर्शन होळगरे, परंतु ते दाखल झाल्यानंतर लगेचच मैदानातून बाहेर निघालेले आहेत अनिकेत देवगिरकर. चांगली गोलंदाजी खरं तर आता आपण बघतो आहोत ती म्हणजेच गोलंदाजाच्या वतीने चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये सगळेच गोलंदाज करत आलेले आहेत. इम्रान खान षटक घेऊन आलेले ते या डावातील सगळ्यात शेवटचं व्यक्तिगतरित्या दुसरं षटक हाताळत आहेत. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 1.1 षटकांचा मारा केलेला आहे. तेजस गोले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता. चेंडूभाईचा संपर्क करता आला नाही. लेन बॉल होता, अचानक उसळला होता. त्याचबरोबर शरीर भेदक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज इम्रान खानचा आपण पाहिलेला आहे. इम्रान खान विकेट टू विकेट गोलंदाजीसाठी जाणले जातात. जास्तीत जास्त चेंडू विकेट्स मध्ये ठेवतो हा गोलंदाज आणि त्याचाच प्रत्यय आतापर्यंत आपल्याला आलेला आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, लेन बॉलचा सुद्धा अचूक वापर होतोय इम्रान खानच्या वतीने. डावखुरे आताचे गोलंदाज आहेत म्हणून कुठे ना कुठे फलंदाजाच्या डोक्यामध्ये ती गोष्ट चालूच असते की कदाचित चेंडू आपल्यापासून दूर निघून जाईल. ऑफसाईडला खेळत आहेत दर्शन. एक धाव मिळालेली आपण बघत आहोत. मोठ्या फटक्यांची तर गरज आहेच. धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 58. या अगोदरचा डाव सुद्धा 57 वर संपला होता. 58चं टार्गेट देण्यात आलं होतं आणि आजच्या रजनीतील सगळ्यात शेवटचा सामना सुद्धा लो स्कोरिंगचा होत आहे. शेवटचा चेंडू फुलटॉस आहे. इथे डायरेक्ट हिट आलेली आहे. त्याचमुळे तेजस इंगोले सुद्धा बाद होतील. या अगोदरच्या सामन्यामध्ये 57 बनल्या होत्या, आता बनलेल्या आहेत 58. टार्गेट आहे 59चं. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतील बॅटर शिवा वायपर्सचे. चला लवकरात लवकर शिवा वायपर्स टीम तुम्ही मैदानातून बाहेर या. त्याचबरोबर आनंद फॅशन टीमला विनंती आहे आपण लगेचच मैदानाचा खेळपट्टीचा ताबा घ्या. मैदानी पंच सुद्धा तिकडेच थांबलेले आहेत, वाट बघताय तुमची.
59 धावांचं लक्ष आहे. 59 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. दिस इज द टार्गेट इन फ्रंट ऑफ द शिबा वायपर्स. या सामन्याचा दुसरा डाव सुरू होईल. समालोचन कक्षामधून झालेला बदल पुन्हा एकदा तुम्हाला इथे निश्चितच हेरता येईल. वर्धा क्रिकेट गेली अनेक वर्षापासून ज्यांच्या सुमधुर आवाजामधून आपण ऐकत आहात, हिंदी भाषेचं अत्यंत चांगलं ज्ञान ज्यांच्याकडे, चांगलं समालोचन ते करतायत, असे आमचे युवा समालोचक अमन शर्मा आता समालोचनामध्ये येतील. धन्यवाद. हेलो. फील्डिंग साइड के जो प्लेयर्स हैं वो जल्द से जल्द अपनी अपनी पोजीशंस पकड़ लें और उसके बाद बैटर्स से मैं रिक्वेस्ट करूंगा कि जितनी जल्दी हो सके आप पहुंच जाएं मैदान के अंदर. कुछ समय के बाद हमारे स्पीकर्स की जो वॉल्यूम है उसको बहुत ज़्यादा कम कर दिया जाएगा, बंद कर दिया जाएगा, कम नहीं बंद कर दिया जाएगा. केवल स्कोर पता लगेगा आपको और वो मैं बिना माइक के भी बता सकता हूं. तो बैटर्स प्लीज जल्दी से जल्दी जाइए. बैटिंग साइड, थैंक यू सो मच.
अंपायर सूरज जी कमेंट्री बॉक्स में आ जाए।
40 for 2 after 3 overs. 40 पर 2 3 ओवरों के बाद.